नमस्कार. कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. गौराईच्या फराळाचा आपला चौथा प्रकार आपण पाहणार आहोत. तर यामध्ये मी तुम्हाला चंपाकळी कशी बनवायची हे दाखवले. चला तर आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य पाहणार आहोत आपण. इथे मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे किंचितचं. हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि हे घालायचं आहे. खूप गरम असल्यामुळे 1 मिनिट असंच ठेवायचं आहे आणि नंतर व्यवस्थित आपल्याला हे तेलाचं मोहन या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. पाहू शकता असं चोळून चोळून आपल्याला हे छान एकजीव करायचं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर गोळा आपण मळून घेणार आहोत. पाहू शकता इथे पीठ मळून तयार आहे आपलं. 10 मिनिटासाठी आपण फक्त याला झाकून ठेवणार आहोत. आता झाकण काढणार आहोत आणि 1 मिनिट आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि याचे मी समान 3 भाग करून 2 भाग आपण कलरचे बनवणार आहोत. एकामध्ये हिरवा कलर आणि एकामध्ये ऑरेंज कलर आपण घालणार आहोत. पाहू शकता 3 प्रकार पांढराच ठेवला आहे आणि ऑरेंज आणि हिरवा कलर आपण इथे घेतलेला आहे. तर सर्वात प्रथम काय करायचं, आपल्याला याची मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आणि आपल्याला याच्या फक्त पट्ट्या तयार करायच्यात. एकसारखे अशा पट्ट्या कट करून घ्यायच्यात आपल्याला, कारण आपल्याला याला व्यवस्थित असं कलरफुल चटई करंजी बनवायची. तर अशा पट्ट्या बनवून ठेवायच्यात. हिरव्या पण बनवल्यात मी आणि ऑरेंज पण बनवून ठेवलेल्या आहेत. तर आता काय करायचं, पांढऱ्या हुंड्याची करंजीला आपण कसं लाटून घेतो तसं लाटून घ्यायची आहे छोटीशी पोळी आणि त्यावरती आपल्याला ह्या ऑरेंज कलरच्या पट्ट्या सगळ्या लावून घ्यायच्यात. पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा तुम्ही या पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ठेवू शकता. तुम्ही पिंक बनवू शकता, रेड बनवू शकता. अशी संपूर्ण जी आपली लाटी आहे तिला संपूर्ण अशा ऑरेंज पट्ट्या आपण लावून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, एकाड एक पट्टी आपल्याला वरती करून घ्यायची आहे अशी. तरच आपला हा चटईचा आकार त्याला तयार होतो. आणि त्यावरती आपण ज्या हिरव्या पट्ट्या तयार करून ठेवल्या त्या ठेवायच्यात आणि परत ऑरेंज पट्टी आहे ना ती आपल्याला अशी खाली करून घ्यायची. आता परत जी साईड आपण सुरुवातीला वर केली होती त्याच्या शेजारची साईड म्हणजे 1 नंबरची, परत 3 नंबरची, 5 नंबरची अशा पट्ट्या आपल्याला साईडला करून घ्यायच्यात आणि त्यामध्ये परत एक हिरव्या कलरची पट्टी घालायची आणि परत आपल्याला ही नारंगी कलरची पट्टी खाली करून घ्यायची. अशाच पद्धतीने आपण करंजी पूर्ण कवर करून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही एकाड एक पट्टी आपल्याला फक्त वर करत चालायचं आहे. अतिशय सोपी आहे ही करायला आणि दिसायला तर अप्रतिमच दिसते. तुम्ही पाहू शकता गौराईच्या फराळाच्या वेळेस ह्या अशा वेगवेगळे पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून पहा. व्यवस्थित पूर्ण कवर झालेली आहे आणि पाहू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहे. जे साईडचे एक्स्ट्रा भाग आहे ते आपण काढून घेणार आहोत आणि करंजी आपण आता पलटी करून घेणार आहोत. पलटी करायची आहे आणि त्यामध्ये आपण आता सारण भरून घेणार आहोत. 2 चमचे सारण इथं भरायचं आहे आणि कडेला हलका पाण्याचा हात लावायचा आहे म्हणजे हे व्यवस्थित चिकटलं जाईल. दोन्ही कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्यात आणि व्यवस्थित याला आपण असं छान दाबत जायचं आहे म्हणजे कुठेही करंजी तळताना फुटणार नाही. आणि एक्स्ट्रा जो भाग आहे तो आपण काढून घेणार आहोत. कडा त्याच्या आपल्याला काढून टाकायच्यात. पाहू शकता किती सुंदर करंजी तयार झाली आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीच्या करंज्याही तयार करून घेणार आहोत. पाहू शकता इथे मी एका करंजीमध्ये 3 कलर वापरलेत, ऑरेंज आणि हिरवा, दुसऱ्या ह्याच्यामध्ये पांढरा आणि हिरवा, तिसऱ्या ह्याच्यामध्ये पिवळा आणि पांढरा असे वापरलेले आहेत कलर. तर आता आपण हे तळून घेणार आहोत. याआधी मी चिरोट्यांची रेसिपी दाखवलेली आहे. गौरी गणपती फराळाची मी बदक करंजी कशी बनवायची हेही दाखवलं आहे. त्याची व्हिडिओ लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. पाहू शकता यांना हलक्या कलरवरती आपल्याला तळून घ्यायचं आहे. खूप लाल करायच्या नाही त्या करंज्या. पाहू शकता झालेल्या आहेत आपल्या. आता आपण या काढून घेणार आहोत. मस्त अशा दिसायलाही सुबक दिसतात. पाहू शकता आपल्या या करंज्या इथे तयार झालेल्या आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी? या गौराईला फराळामध्ये नक्की ही रेसिपी बनवून पहा. परत भेटूया पुन्हा एकदा नव्या रेसिपीसहित. धन्यवाद.